नमस्कार मित्रांनो आपण आता टॉपिक शिकणार आहे शब्दसिद्धी। मित्रांनो शब्दसिद्धी या टॉपिकवर आयोगाला किंवा प्रत्येक एग्जाममध्ये आलेले प्रश्न म्हणजे सिंपल एक शब्द तुम्हाला दिला जाईल आणि तो शब्दाला हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे, संस्कृतमधून आलेल्या शब्दांना आपण तत्सम असे म्हणतो, ते आपण पुढे शिकणार की हा तद्भव आहे म्हणजेच मराठीतील, की हा उपसर्ग घटित आहे, की हा प्रत्यय घटित आहे, अंशाभ्यस्त आहे। बस तुम्हाला एक शब्द दिला जाईल आणि त्याचा प्रकार ओळखायला लागेल। त्याचप्रमाणे आपल्याला अरबी भाषेतील कोणते शब्द आहे, फारसी भाषेतील शब्द कोणते, याची एक ट्रिक बनवून आपल्याला शब्दसिद्धी हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे। मित्रांनो शब्दसिद्धीमध्ये दोन प्रकारे शिकू, एक सिद्ध शब्द आणि दुसरा म्हणजे साधित शब्द। सिद्ध शब्द म्हणजे की तत्सम शब्द, तद्भव, देशी आणि परकीय। बघा आता तत्सम शब्द म्हणजे काय मित्रांनो, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून जी शब्द जशीच्या तशी आलेली आहे त्या शब्दांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो। तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून त्यांचा बदल झाला, जसं पर्ण हा शब्द संस्कृत मधून आहे म्हणून हा तत्सम शब्द होईल, आणि तो मराठीत येताना आपण त्याला पान, झाडाचे पान करून टाकलं म्हणजे हा संस्कृत मधून काही चेंज होऊन आलेला आहे म्हणून याला म्हणता येईल आपल्याला तद्भव शब्द। मित्रांनो पर्ण हा तत्सम आणि पान हा तद्भव शब्द आहे। त्याचप्रमाणे कर्ण हा शब्द संस्कृत मधील असून याचा अर्थ कान असा होतो, मग मराठीत येताना त्याचा होऊन गेला कान। म्हणजे संस्कृत मधून शब्द जसेच्या तसे आल्यास त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि त्यांच्यामध्ये काही बदल झाला तर त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो। त्याचप्रमाणे देशी शब्द आणि परकीय शब्द म्हणजे काय ते बघूया। मित्रांनो सपोज हा आपला भारताचा मॅप आहे आणि हे इथं महाराष्ट्रातील शब्द जे असतील त्यांना आपण देशी शब्द असे म्हणतो, बरोबर। देशी नंतर परकीय, महाराष्ट्राच्या बाहेरील कोणत्याही शब्दांना आपण परकीय शब्द असे म्हणू, जसे की महाराष्ट्रातले सर्व शब्द म्हणजेच देशी शब्द। नंतर परकीय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील ते राहू शकता, दुसऱ्या राज्यातील राहू शकता किंवा दुसऱ्या देशातील राहू शकता। त्याचप्रमाणे परदेशी म्हणजे दुसऱ्या देशातील म्हणजे अरबी, फारसी, इंग्रजी हे शब्द येतील परदेशीमध्ये। परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या प्रांतातले, जसे झाले गुजराती, इथं येईल कर्नाटक मधील कन्नडी, तामिळ, तेलुगू, अशा प्रकारचे जे काही शब्द येतील, वर नॉर्थ मध्ये हिंदी, हे जे काही शब्द येतील ते येतील परप्रांतीयमध्ये। परत सांगतो की सिद्ध ह्या प्रकारामध्ये एकूण 3 प्रकार पडतात, कधी म्हटलं जातं, कधी 3 प्रकार म्हटलं जातं, कधी त्यांना तत्सम, तद्भव, देशी, तर कधी 4 प्रकार सुद्धा म्हटले जातात। त्याचप्रमाणे तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात, त्यांच्यामध्ये काही बदल झालेला असेल तर तद्भव शब्द। महाराष्ट्रातले जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजेच देशी शब्द, आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणतेही आलेले तर महाराष्ट्राच्या मधील शब्द ते येतील देशी शब्द। महाराष्ट्राच्या बाहेरील गुजरात, कर्नाटक, तामिळ शब्द, तेलुगू, कन्नड, गुजराती, हिंदी हे शब्द येतील परकीय मधील परप्रांतीय, आणि भारताबाहेरील जे काही शब्द असतील ते असतील परदेशी शब्द, ज्यात की अरबी, फारसी आणि इंग्रजी शब्द येतात। यामध्ये शिकतो आपण सिद्ध शब्द म्हणजे जसेच्या तसे आलेले शब्द, आणि त्याचा दुसरा प्रकार पडतो शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्द, आणि दुसरा प्रकार पडतो साधित शब्द। तर साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दाला काही उपसर्ग किंवा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द, त्यातील पहिला प्रकार पडतो उपसर्ग घटित। मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला की शब्दाला नंतरून जर जुळत असेल तर तो असतो प्रत्यय, आणि शब्दाला पुढून जर जुळत असेल तर तो उपसर्ग। म्हणजेच सिद्ध शब्दाला उपसर्ग लागून तयार झालेले जे काही शब्द असतील ते असतील उपसर्ग घटित शब्द। सिद्ध शब्दाला प्रत्यय लागून तयार झालेले जे काही शब्द असतील ते असतील प्रत्यय घटित शब्द। तर प्रत्यय घटित हे
त्याच्यामध्ये कृदंते धातूंना किंवा प्रत्यय संस्कृत लागतील किंवा मराठीमध्ये शब्द लागतील. त्याचप्रमाणे साधित तद्धिते म्हणजेच धातू सोडून इतरांना संस्कृत आणि मराठीमधील प्रत्यय लागतील. मित्रांनो, तिसरा प्रकार पडतो म्हणजेच सामासिक शब्द. साधित शब्दामध्ये फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की उपसर्ग घटित प्रत्यय घटित, म्हणजे ज्या सिद्ध शब्दांना उपसर्ग लागला ते उपसर्ग घटित, त्यांना प्रत्यय लागला प्रत्यय घटित, आणि सामासिक शब्द जे की आपण बघितलेलेच आहे ते असतील सामासिक शब्द. पूर्ण समासामध्ये जे शिकलेले सामासिक शब्दच होते. अभ्यस्त शब्द म्हणजे काही शब्दाची पुनरावृत्ती होते, जसे पूर्ण शब्द जर रिपीट होत असेल तर पूर्णाभ्यस्त, अर्धा शब्द रिपीट होत असेल तर अंशाभ्यस्त, आणि ज्यामध्ये आपल्याला ध्वनिदर्शक अनुकरण वाचक दिसत असेल तो असेल अनुकरण वाचक. तर मित्रांनो, पहिला प्रकार बघूया सिद्ध मधील तत्सम शब्द म्हणजे काय. तत्सम बघण्याच्या आधी आपण देशी हे बघूया. देशी शब्द म्हणजे काय, सिद्ध प्रकारामधील देशी म्हणजे काय. तर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातले जसेच्या तसे शब्द आपण वापरतो. महाराष्ट्रातले जसेच्या शब्द आपण जे वापरतो, जे महाराष्ट्रातले शब्द आपण वापरतो, हे महाराष्ट्र आहे सपोज, महाराष्ट्रातले शब्द जे असे असतील त्यांना म्हणू आपण देशी शब्द. महाराष्ट्राच्या बाहेरील जे असतील त्यांना म्हणू आपण परकीय. जर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधले असतील तर परप्रांतीय, किंवा देशाच्याच बाहेर असतील तर ते असतील परकीय किंवा परदेशीय शब्द. तर मित्रांनो, देशी शब्द म्हणजेच देश शब्द म्हणजेच देशज शब्द. मराठीतील असे शब्द, असे काही शब्द जे की तत्सम नसणार, तद्भव नसणार किंवा परभाषीय नसणार, म्हणजेच ते तत्सम संस्कृतमधून आलेले नसणार किंवा ते तद्भव नसणार, म्हणजेच संस्कृतमधील पण बदल करून आलेले हे ओरिजिनली शब्द असेच असतील देशी. परभाषीय शब्द नसणार. तर मग ते शब्द कोणते. झाड, झाड हा शब्द प्युअर देशी शब्द आहे. बाजरी, ढेकुण. मित्रांनो, पान, आपण म्हटले पान, तर हा पान शब्द, सर हा पान शब्द पण तर देशी शब्द आहे, पण नाही. पान हा शब्द पर्ण या संस्कृत मधील शब्दापासून तयार झालेला आहे, म्हणून याला आपण म्हणू तद्भव शब्द आणि याला म्हणू तत्सम शब्द. पण देशी शब्द जे तत्समही नसतात, तत्सम नसतात, तद्भव नसतात आणि परभाषीय सुद्धा नसतात, त्यांना आपण म्हणतो की हे देशी शब्द आहे. त्याचप्रमाणे ढेकुण, डोंगर, दगड, वांगे, उतरंड, पेंढी, याप्रमाणे धोंडा, लुगडे, ओसरी, पीठ आणि काकवी. बोका, खुडा. मित्रांनो, बोका, बोका हा शब्द तुम्हाला आठवला असेल, लिंगामध्ये आपण बघितलं होतं की काही शब्द त्याचे लिंग बदल करताना आपण वेगळ्या रूपात करतो. जसे की बोका हा पुल्लिंगी असून त्याचे स्त्रीलिंगी रूप भाटी होतं. भाटी, नाकी, भाटी बरोबर बाटी नाही, बाटी नाही. त्याचप्रमाणे उंट, उंटाचं स्त्रीलिंगी रूप होतं सांडणी, आणि खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप होते कालवड. या शब्दावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की बोका हा शब्द मराठीतील म्हणजेच प्युअर देशी शब्द आहे. त्याचप्रमाणे खुडा, खवटा, माड, रेडा, चिमणी, चिलबल, गोसाडे. काही आपल्या शरीराचे अवयव असतात ते देखील आपण देशी शब्दांमध्ये घेतो. जसे की डोळा, डोके, हाडे, पोट, गुडघा, कंबर. मित्रांनो, एवढे शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिकच बनावा लागेल की याच्यावरून कोणते खाण्यापिण्याच्या वस्तू आहे, कोणते डोंगर उताराच्या वस्तू आहे. डोंगरावर काय असतं, ढेकून असतं. झाड कशाचं, बाजरीचं. अशाच प्रमाणे तुम्हाला ट्रिक बनवून हे लक्षात ठेवावं लागेल. पण ज्या शब्दाचे शॉर्टकट बनतील म्हणजेच शरीराचे अवयव पाठच करून घ्यावं लागेल. डोळा, डोके, डो वरून येईल, आणि हाडे, पोट, गुडघा, कंबर. पोट, कंबर आणि गुडघा हे 3 पाठ करून घ्यायचे. डोळे, डोके आणि हाडे, पोट, कंबर आणि गुडघा हे 3ही शब्द, हे 4ही शरीरातले अवयव कोणते. डोळा, डोके,
पोट, कंबर आणि गुडगा आणि हाडे हे 6 शब्द आपले शरीरांचे अवयव जे की देशी शब्दामध्ये येतात. परकीय शब्द जसे आपण बघितलं होतं की सिद्ध शब्दाचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला तत्सम तद्भव, आता आपण बघितला देशी. आता बघूया परकीय म्हणजे काय. तर परकीयमध्ये पहिला टाईप पडतो परप्रांतीय. परप्रांतीय म्हणजे भारतातलेच पण दुसऱ्या राज्यातील, जे आपण बाकीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून वापरायला घेतले आहे. ते म्हणजेच स्वदेशीच आहे, ते देशातीलच, पण परप्रांतीय म्हणजेच महाराष्ट्राखेरीज, महाराष्ट्राला सोडून दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात वापरायला आलेले शब्द. जसे की कर्नाटक मधून आलेले लोक ते काही शब्द दैनंदिन जीवनात वापरतात, तर तेच म्हणजे, आणि जे आपण महाराष्ट्रात सुद्धा वापरतो ते म्हणजे अण्णा. अण्णा अक्का ताई अडकित्ता, अण्णा अक्का ताई अडकित्ता. ताई हा शब्द सुद्धा परकीय म्हणजेच परप्रांतीय आहे. तो मराठीतील शब्द नाही, तो परकीय म्हणजेच कन्नडी भाषेतील शब्द आहे. त्याचप्रमाणे भाकरी हा शब्द आणि तूप हे 2 शब्द सुद्धा आपल्याला देशी शब्द वाटतात, पण ते परकीय मधील परप्रांतीय या टाईप मध्ये मोडतात. कुंची, कांबडे, खलबत्ता, विडी, गुढी, गुंडी, शिके काही हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. हा शब्द सुद्धा तुमचा परकीय म्हणजेच परप्रांतीय, दुसऱ्या प्रांतातून, कुठून, कन्नड भाषेतून आलेला आहे. खूप महत्वाचा शब्द आहे, पण त्या शब्दाला लक्षात ठेवण्यासाठी 2 क आलेला आहे, म्हणजेच कन्नड मधून आलेला. उसळ, कोशिंबीर, उपीट, डोसा हे शब्द देखील त्याच्या कन्नड भाषेतून आलेले आहे. उत्तप्पा आणि केळवण. पुढचा राज्य आहे गुजरात. गुजरात मधून आलेले शब्द म्हणजेच परप्रांतीय होय. घी, दादर, शेट, शेट लोक हे गुजरातमध्ये जास्त असतात म्हणून शेट. तिथं जास्त प्रमाणात बिझनेस आहे, जास्त प्रमाणात कारखाने आहे, तिथं असतील दलाल, त्या लोकांना डबा लागत असेल म्हणून डबा. काही लोक रिकामटेकडे, रिकामटेकडा सुद्धा तिथला शब्द आहे गुजराती. छोकरा हा सर्वांना माहिती, हा येत नाही परीक्षेमध्ये, सर्वांनाच माहिती छोकरा कोणता, गुजराती शब्द. थाली आणि यजमान हे सुद्धा गुजरातमधून आलेले शब्द आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू या राज्यामधून आलेले शब्द चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा आणि अय्या हे शब्द तामिळ म्हणजेच तामिळनाडू मधून आलेले आहे. तेलगू म्हणजेच आंध्रा, तेलंगणा मधून आलेले शब्द टाळा, अनारसा, किडूक, मिडूक, गदारोळ करणे. आपण म्हणतो गदारोळ करणे हा प्युअर मराठी शब्द आहे, पण नाही, हा परकीय मधील परप्रांतीय, तोही तेलुगू भाषेतील शब्द मराठीत वापरायला घेतला आहे. हिंदी मधील शब्द कोणते, म्हणजेच नॉर्थ साइडच्या लोकांकडून घेतलेले शब्द. भाई, बेटा, मिलाप, तपास, दिल दाम बात, करोड सारंगी घे. दिल दाम बात, करोड सारंगी घी. घी हा शब्द हिंदी आणि गुजराती या दोघांमध्येही वापरला जातो. ऑप्शन मध्ये एकतर गुजराती असेल किंवा हिंदी असेल. कोकणी भाषेतील एकमेव शब्द मॅक्सिमम टाइम आलेला गजाली हा शब्द कोकणी भाषेतून आलेला आहे. आता ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की सिद्ध शब्दाचे प्रकार तत्सम, तद्भव, देशी, परकीय. परकीयचे प्रकार परदेशीय, दुसऱ्या देशातून आलेले, परप्रांतीय, दुसऱ्या राज्यातून आलेले, हे 2 प्रकार आपण बघितले. आता बघू तत्सम आणि तद्भव म्हणजे काय. तर तत्सम आणि तद्भव म्हणजे संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द असतील तत्सम शब्द, आणि संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द असतील तद्भव. जसेच्या तसे आले तर ते होतील तत्सम, आणि बदल होऊन आले तर ते होतील तद्भव शब्द. तत्सम शब्द म्हणजेच कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र हे होतील तुमचे तत्सम, संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले. कान हा शब्द, हे जे शब्द दिसतील तुम्हाला, कान, चाक, आग, पान हे शब्द आहेत तत्सम मधील, म्हणजे संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द, यांना म्हणू आपण तद्भव शब्द. कान, चाक, आग आणि पान हे होतील तद्भव शब्द. ते संस्कृत मधून हे शब्द आपण बघितले होते, याच्यामध्ये तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द
या संस्कृतमधून यामध्ये बदल झाल्यानंतर त्याचे शब्द बोलले कर्णाचं कान, चक्रचं चाक, अग्नीचं आग, पर्णचं पान. संस्कृतमधून मराठीत येताना आपण त्याचा मिनिंग प्रोनाउन्सिएशन चेंज करून टाकलं. कर्णाचं कान, चक्रचं चाक, अग्नीचं आग आणि पर्णचं पान हा बदल झाल्यामुळे त्यांना तद्भव शब्द म्हणतात. सर्वात सिंपल डेफिनेशन सुद्धा येऊन जाते की तत्सम म्हणजे काय आणि तद्भव म्हणजे काय. तर संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले मराठीतील शब्द म्हणजे जो तत्सम शब्द होय, हे ऍक्च्युअली मध्ये संस्कृतमधून आलेले आहे, पण त्यांना आपण तसेच्या तसे मराठीत यूज करतो म्हणून तत्सम शब्द. संस्कृतमधून आलेले पण त्यांच्यामध्ये काही बदल केलेले जे शब्द असतील त्यांना आपण म्हणतो तद्भव शब्द. काही एक्झाम्पल बघूया. संस्कृतमधून आलेले जसेच्या तसे शब्द म्हणजेच तत्सम शब्द होय, तत्सम शब्द होय. संस्कृतमधून आलेले पण त्यांच्यामध्ये बदल झालेले शब्द म्हणजेच तद्भव शब्द होय. कन्या, वृक्ष, पुरुष हा शब्द सुद्धा संस्कृतमधून आलेला आहे. धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल हे सुद्धा शब्द संस्कृतमधून आलेले पण आपण त्यांना मराठीत जसेच्या तसे यूज करतो. विनंती त्याला आपण मराठीतून येताना घेतलं विनंती. गृहला मराठीत गृह हा शब्द, हे जे शब्द आहे हे संस्कृतमधील शब्द आहे आणि त्यांच्यामध्ये आपण संस्कृतमधून मराठीत येताना काही बदल करून टाकला त्यामुळे ते झाले तद्भव शब्द. जसं गृह हा मराठीत येताना झाला घर, पाद मराठीत येताना झाला पाय, भ्रातू हा मराठीत येताना झाला भाऊ, स्वष्ट मराठीत येताना झाला सासू, श्वशुर मराठीत येताना झाला सासरा, ग्राम मराठीत येताना झाला गाव आणि दुग्ध झाला दूध आणि ग्रास झाला घास. हे संस्कृतमधून शब्द येताना चेंज झाले म्हणून यांना म्हणतो तद्भव शब्द. आणि हे जसेच्या तसे आपण मराठीत वापरतो, संस्कृतमधील आहे त्यांना म्हणतो आपण तत्सम शब्द. मित्रांनो, पुढचा प्रकार पडतो किंवा पुढचं एक्झाम्पल याचे आहे की मित्रांनो तत्सम आणि तद्भव यातील पुढील एक्झाम्पल म्हणजे कर, जे की संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले आहे म्हणून यांना म्हणतो आपण तत्सम शब्द. जे की आहे कर, प्रीती, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल. शुद्ध शब्दामध्ये नेहमी एक शब्द येतो तो म्हणजे भूगोल, ज्याचा भूचा उकार कोणता, पहिला की दुसरा, तर दुसरा हा बरोबर असतो भूगोल. विद्वान आणि भगवान. भगवान हा शब्द तत्सम मधील आहे आणि आपण लिंगामध्ये सुद्धा शिकले होते की संस्कृतमधून काही शब्द आलेले आहे त्यांचे लिंग बदलवताना भगवान हा शब्द पुल्लिंगी असून स्त्रीलिंगी त्याचा शब्द होतो भगवती. त्याचप्रमाणे कोमल हा शब्द संस्कृतमध्ये नसून तो मराठीत येताना कोवडा असा झाला, त्यामुळे हा शब्द असेल तुमचा तद्भव शब्द जो की संस्कृतमधून येताना बदल होऊन झालेला तयार आहे. ओष्ठ हा संस्कृतमधून येताना त्यामध्ये बदल होऊन तयार झालेला शब्द आहे ओठ, म्हणून याला म्हणता येईल तद्भव. कर्म म्हणजेच काम, घर्म म्हणजेच घाम, तांब्या, कष्ट आणि आंबा हे शब्द देखील संस्कृतमधून येताना काही त्यामध्ये बदल झालेले आहेत. मित्रांनो, परकीय मधील आपण दोन प्रकार बघितले होते, जे की आहे परकीय मधील परप्रांतीय आणि सांगितल्याप्रमाणे परकीयचे दोन प्रकार पडतात. परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातून आलेले आणि परदेशीय म्हणजेच दुसऱ्या देशातून आलेले. तर आपण बघितलं होतं की परप्रांतीय म्हणजे जे की कर्नाटक मधील म्हणजेच कन्नड भाषेतून आलेले, गुजराती भाषेतून आलेले, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कोकणी भाषेतून आलेले. तर आता बघूया की जे परकीय असतील पण ते परदेशीय म्हणजेच परदेशातून म्हणजेच दुसऱ्या देशातून आलेले असतील तर ते आहेत परदेशी शब्द म्हणजेच अरब या प्रांतातून आलेले, अरब या देशातून आलेले शब्द जे आहे खर्च, मेहनत, इनाम, जाहीर, मंजूर. असं समजा की अरब लोक कसे शब्द वापरत असतील. आपण मीडियलमध्ये वाचलेलं आहे की अरब लोक कसे शब्द वापरत होते. खर्च, मेहनत, इनाम जाहीर करो, इनाम जाहीर करो, मंजूर करो, साहेब, हुकुम, शाहीर, मालक, कसाई,
कव्वाली त्याच टायमाला असायची. अदालत, अदालत, कंदील. अदालत हा शब्द आपल्याला हिंदी वाटतो, पण तो आहे परकीय भाषा, म्हणजेच परदेशातून आलेला. आपल्याला वाटतो तो हिंदी मधला आहे, पण नाही, तो परदेशी आहे जो अरबी मधून आलेला आहे. कंदील, अर्ज आणि आमदनी. पुढचा शब्द आहे जो की आहे फारसी. फारसी या शब्दामध्ये, फारसी शब्दांमध्ये आपल्याला ख चा उच्चार जास्त वेळा दिसेल. पोशाख, खान, खुशामत, खुशामत, फडणवीस, जाहिरात, सनई, सतरंजी. स आणि ख चा उच्चार जास्त दिसेल. अब्रू, पेशवा हा शब्द सुद्धा फारसी लोकांनी दिलेला आहे. सौदागार, कामगार. अत्तर लोक ते सुद्धा लावतात, म्हणजे फारसी अत्तर. सामान, हकीकत हे सुद्धा फारसीमध्ये येतील. सामान आणि हकीकत. सामान हा शब्द इथं कन्फ्युजन व्हायचा प्रकार म्हणजे सामान हा शब्द मराठीतील वाटतो, पण तो अरबी म्हणजे फारसी भाषेतून आलेला आहे. सर्वात जास्त राहिलेले पोर्तुगीज लोक. पोर्तुगीज लोकांसाठी किंवा त्यांच्याकडून आलेले शब्द म्हणजे पगार. कोबी, फणस, बटाटा, हापूस, तंबाखू हे सगळे खाण्याच्या गोष्टी आहे किंवा फळ. कोबी, फणस, बटाटा, हापूस, आंबा, हापूस, तंबाखू, अननस जे शब्द खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, सगळं खाण्याच्या वस्तू. आणि पगार हे दिलेले आहे पोर्तुगीज कडून. त्याचप्रमाणे इंग्रजीमधील शब्द ओळखायला सर्वात सोपे की जे आपण नेहमी यूज करतो. बटन, तिकट, बस, कार्ड, नंबर, स्टेशन, मोटार, ऑफिस, डॉक्टर, पेट्रोल, डिझेल, पेपर, टेबल, पोस्ट, मधुचंद्र, पार्सल हे शब्द आपण इंग्रजी भाषेतून घेतलेले आहे. मित्रांनो, आता आपण बघितलं की सिद्ध शब्द म्हणजेच काय. सिद्ध शब्द म्हणजेच जे जसेच्या तसे आलेले आहेत, संस्कृत मधून तसे आले असणार त्यांना. हे बघा, सिद्ध आणि साधित मध्ये एकच फरक आहे. जे शब्द ओरिजिनली आलेले आहेत त्यांना सिद्ध म्हणू, आणि ज्यांना काही प्रत्यय किंवा उपसर्ग आहे किंवा प्रत्यय लागून बनलेले असतील त्यांना आपण साधित शब्द म्हणू. म्हणून सिद्ध शब्द म्हणजे की जे जसेच्या तसे आलेले आहेत, जे की आहेत तत्सम संस्कृत मधून जसे तसे आलेले. तद्भव संस्कृत मधून येताना त्यामध्ये थोडा बदल झाला म्हणजेच त्यांना प्रत्यय लागलेला नाही, उपसर्ग लागलेला नाही. प्रत्यय आणि उपसर्ग लागलेला असेल तर ते साधित मध्ये येतात. देशी म्हणजे महाराष्ट्रातील शब्द, प्युअर आणि परकीयचे दोन प्रकार, परप्रांतीय आणि परदेशीय. परप्रांतीय म्हणजेच दुसऱ्या राज्यातून आलेले, म्हणजेच गुजरात, कर्नाटक, आंध्रा, तेलुगू यामधून आलेले शब्द म्हणजेच परप्रांतीय. परदेशीय म्हणजेच दुसऱ्या देशातून आलेले, इंग्रजी, फारसी, अरबी आणि पोर्तुगीज. आता बघूया साधित शब्द म्हणजे या सिद्ध शब्दांना काही वेळा उपसर्ग लागतील तर काही वेळा प्रत्यय लागतील आणि त्यापासून प्रकार बनतो साधित शब्द. सिद्ध पासून बनतो साधित. कसा बनतो? उपसर्ग आणि प्रत्यय लागून. तर उपसर्ग घटित हा याचा पहिला प्रकार पडतो. साधित शब्दाचा पहिला प्रकार म्हणजेच उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाला आधी लागलेला शब्द हा असतो उपसर्ग. मग हे उपसर्गाचे वेगवेगळे टाईप पडतील. ते संस्कृत उपसर्ग असतील किंवा मराठी असतील किंवा फारसी आणि अरबी असतील. त्याचप्रमाणे एखाद्या शब्दाला नंतरून लागलेले असतील ते असतील प्रत्यय. ते प्रत्यय पण असतील, संस्कृत असतील किंवा मराठी असतील. आणि तिसरा हा पहिला प्रकार साधितचा, हा दुसरा. तिसरा म्हणजेच अभ्यस्त शब्द जे की असतील पूर्णव्यस्त, अंशाव्यस्त आणि अरुकरणवाचक. आणि सामासिक शब्द जे आपण समासमध्ये पूर्ण शिकलेला आहे. समासाचा पहिला प्रकार कोणता? अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासाचे प्रकार फारसी उपसर्ग लागून, अरबी उपसर्ग लागून, मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही हा सर्व समास इथं रिपीट होतो. आणि सामासिक शब्दाचा हा प्रकार हा पडतो साधित शब्दांमध्ये. मित्रांनो, परत सांगतो की सिद्ध शब्द आणि साधित शब्दांमध्ये बेसिक डिफरन्स म्हणजे सिद्ध शब्द हे जसेच्या तसे आहे. यात प्रत्यय, उपसर्ग आणि प्रत्यय लागलेला नाही.
तर साधित शब्द म्हणजे एखाद्या शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधित शब्द असतात. तर पहिला प्रकार बघू उपसर्ग घटित. तोही उपसर्ग लागलेले असतील. उपसर्गाचे सुद्धा प्रकार पडतात, ते असतात संस्कृत, मराठी आणि फारसी किंवा अरबी.